काळ्या आईची सेवा करण्याचं काम सुरू. माग हे भुईमुगासाठी रान पहिलं नांगरण केलं. नांगरण करून 2-4 दिवस तळू दिलं. तळू दिल्यानंतर त्याला रोटर केलंय. रोटर करून आता ते रान ओलवून घेतलंय. स्प्रिंकलरनं अशा पद्धतीनं बघा रान ओलवून घेतलंय आणि त्यामध्ये आता काय पुरता भुईमुग करून बघायचंय म्हणून भुईमुग करतोय. आणि आसमानी सुलतानी संकट, आसमानी संकटात तुमचं रानडुक्कर ताप करतंय. त्याच्यामुळं शिवारात स्वीटकॉर्न, भुईमुग ह्या गोष्टी शेतकऱ्यांना करता येत नाहीत. म्हणजे कष्ट करून खाण्यातही किती अडचणी, मेहनत करूनही खाण्यात किती शेतकऱ्याला अडचणी असतात हे तुम्हाला शेतात आल्यावर राबल्याशिवाय नाही कळायचं. तरीही कष्ट, मेहनत, जिद्द आणि चिकाटी सातत्याने करतो आणि काळ्या आईची सेवा करायचं प्रामाणिक काम आम्ही करत राहतो आणि करत राहणार. आणि कष्टाचं आणि मेहनतीचं कमी पडत नाही आणि काळ्या आई कमी पडू देत नाही, हा आमचा काळ्या आईवर विश्वास आहे. हे आता भुईमुगाचं क्षेत्र करतोय आणि तिथं भुईमुग पेरणी करतोय. निमपसऱ्या नाही तर उपट्या. आणि इकडं माग छान आता हरभरा आणि राजमा केलेला प्लॉट आहे. त्यालाही एक पाणी दिलं आणि काल त्याचं टॉनिक फवारणी, बुरशीनाशक, हलकं बुरशीनाशक, जास्त रासायनिक नको म्हणून गरजेपुरतंच फवारणी घेतलेली आहे. हे आपला पावटा आणि पलीकडं आपण हरभरा पेरणी केलेलं. बांधावर पर्यावरणाचं, निसर्गाचा समतोल साधला जावा म्हणून वडिलांनी लावलेले झाडं सांभाळलेले आहेतच. विनाकारण रान पडत आहे तर पडू द्या, पण निसर्गाचं, पशुपक्ष्यांचं घरटं आम्ही हिरावून घेतलं नाही. हे डॉक्टर जोशी साहेबांचे विचार आम्ही सातत्याने जपतोच, सांभाळतो आणि वाढवतो. हे तालीवरचे झाडं कशी मस्त सावली देतं, शुद्ध हवा, जमिनीचं धूप थांबवतं. अतिवृष्टीत तुमचे ताली बांध सुद्धा फुटू दिले नाही. हा हरभरा मस्त प्रसन्न वाटतं. जोडधंदा म्हणून नोकरी करतोय, नोकरी करून शेती सांभाळतोय. मी शेतकरी, पण इमानदारी सोडायची.